चला मुलांनो, तुमच्यासाठी आणखी एक छान प्रश्न घेऊन आले पहा. TET 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे पहा. काय प्रश्न आहे पहा. वर्गमुळात 800 वजा 175 गुणिले वर्गमुळात 0.58 अधिक 0.06 गुणिले वर्गमुळात 1024 आणि छेदाला काय दिलंय यालाच आपण भागिले सुद्धा म्हणू शकतो. वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256. आता आपल्याला संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ ह्या गोष्टी माहिती पाहिजेत पहा. आता काय येणार पहा, इथं तुम्ही जर 800 मधून 175 काढले तर वजाबाकी किती येणार? 625 गुणिले, आता यांची जर बेरीज केली 0.58 आणि 0.06 तर 0.64 येते पहा. बेरीज किती येते? 0.64 गुणिले वर्गमुळात 1024. खाली पण आहे तसंच. आता यांचं वर्गमूळ आपल्याला काढून घ्यायचं आणि किती मांडायच्यात पहा. आता 625चं वर्गमूळ काय आहे? 25. 0.64 वर्गमूळ काय आहे? 0.8. आणि 1024चं वर्गमूळ काय आहे? 32. काय आहे? 32. आता वर्गमुळात 100 याची किंमत म्हणजे 100चं वर्गमूळ काय आहे? 10. आणि 256चं वर्गमूळ काय आहे? 256चं वर्गमूळ काय आहे? 16. पहा आता भाग द्यायचा आहे. भाग देण्या अगोदर काय करू आपण? हा 0.8 जे आहे तर हा दशांश चिन्ह किंवा पॉइंट आपल्याला काढून टाकायचं. तर मग काय करावं लागेल बघा. 25 गुणिले 8. आता इथला पॉइंट काढून टाकला म्हणून खाली काय करायचं? 10 ने गुणायचं. पहिले हे 10 गुणिले 16 आणि 32. आता भाग द्या. 5 ने भाग द्या. 5 5 25, 5 दुने 10. त्याच्यानंतर 16 1 16, 16 दुने 32. आता ह्या दोनांनी इकडे भाग द्या. बे 1 बे, बे 5 10. हे 5 आणि हे 5 कट होतात. सगळ्यात शेवटी काय राहिले आता बघा. ह्या दोनाने 8ला भाग द्यायचा. बे 1 बे, बे चोक 8 म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. 4 पर्याय क्रमांक 1. बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप जर आपण कॅल्क्युलेशन केलं किंवा गणिताच्या पायऱ्यानुसार आपण उदाहरण सोडवत गेलो की बरोबर उत्तर आपलं निघतंय पहा. इथं घाबरून जायचं नाही. पॉइंट जरी असेल तरी बेरीज करायची. ते कशाचं ना कशाचं वर्गसंख्या असते पहा. आणि मग त्या पद्धतीने किमती घालून जर पॉइंट आला वर, जर पॉइंट नंतर एक घर असेल तो पॉइंट काढून टाकायचा असेल तर छेदाला 10 घ्यायची. जर पॉइंट नंतर 2 घरं असतील ते पॉइंट काढून टाकायचा असेल तर छेदाला 100 घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. उदाहरण जर समजलं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आशा मॅडम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.